बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। केंद्रातील मोदी सरकारनं आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला। संपूर्ण देशभरात जातीनिहाय जनगणना केली जाईल अशी घोषणा मोदी सरकारनं केली आहे। त्याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। गेल्या कित्येक वर्षांपासून देशभरातील अनेक संघटना आणि विरोधी पक्षांकडूनही जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी होत होती। अशा परिस्थितीत मोदी सरकारनं जातीनिहाय जनगणना करण्यास तयारी दर्शवली आहे। दर 10 वर्षांनी होणारी जनगणना 2021 साली होणार होती, पण कोरोनामुळे जनगणना होऊ शकली नाही। दुसरीकडे गेली किमान 7 ते 8 वर्ष देशातील अनेक संघटना आणि विरोधी पक्षांनी जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी सातत्याने केली होती। त्यातून ओबीसींसह अन्य मागास घटकांना न्याय मिळेल असा दावा केला जात होता। या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठी घोषणा केली। त्यानुसार संपूर्ण देशभरात जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली। स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्यांदाच देशात जातीनिहाय जनगणना होणार आहे। मोदी सरकारनं हे ऐतिहासिक पाऊल उचललं असून त्यातून देशभरातील प्रत्येक जातीधर्माची लोकसंख्या नेमकी समजेल आणि त्यातून मागास समाजाला अधिक चांगल्या प्रकारे न्याय देता येईल असा कयास आहे। एकूणच गेली कित्येक वर्ष विरोधी पक्षाकडून होणाऱ्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारनं मान्यता दिली असून आता प्रत्यक्षात जातीनिहाय जनगणना कधी सुरू होते याबाबत उत्सुकता आहे।